पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। पूर्व विधानसभा मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील विविध गावातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल 102 कोटी 25 लाखांचा विकास निधी प्राप्त झाला असून कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलंय। आज या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं। एक पाऊल वचनपूर्तीकडे, एक पाऊल विकासाकडे हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीत येथील नागरिकांना काँक्रीटचे रस्ते बनवून देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून मार्च 2023 पुरवणी अर्थसंकल्पामधून कल्याण पूर्व मतदारसंघातील श्री मलंगगड परिसरातील रस्त्याचा कामांचा 102 कोटी 25 लाख निधी मंजूर करून घेतला होता। या मंजूर निधीतील रस्त्याच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। यावेळी सुलभा गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वारे, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष अभिमन्यू म्हात्रे, नारहेन ग्रामपंचायत सरपंच समीर भंडारी, नेवळी ग्रामपंचायत उपसरपंच निलेश म्हात्रे, माजी परिवहन समिती सभापती सुभाष मस्के, जयेश पाटील आदींसह भारतीय जनता पार्टी श्री मलंगगड मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज माननीय आमदार गणपत गायकवाड आणि मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नांनी श्री मलंग रोडला 102 कोटी 25 लाखाचे निधी उपलब्ध झालेले आहे। त्याचे आज इथे भूमिपूजन, रस्त्यांचे भूमिपूजन केलेले आहे आणि नागरिकांना जे वचन दिलेले होते ते आज वचनपूर्ती आम्ही पूर्ण केलेली आहे। गेले अनेक वर्षापासून, गेले 10 वर्षापासून आमदार गणपत गायकवाडच्या प्रयत्नाने करोडो रुपयाचा निधी ह्या मलंगगड परिसरात झाला। आता फक्त 10 गावांचा 102 कोटी 25 लाखाचा हा निधी आता फक्त आहे। याच्या अगोदरही बऱ्याचशा कोटी रुपयांचा निधी देऊन भरपूर कामं या ठिकाणी आमदार गणपत गायकवाडांनी केलेलं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे त्यांचं पहिलं पाऊल आहे। त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई ह्या सुद्धा या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये फिरत आहेत आणि अनेक कोटी रुपयांची कामं या मतदारसंघात त्यांनी केलेली आहेत।